Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 3 and this is a lecture number 3. ठीक आहे. तर आपला जो काय तिसरा युनिट आहे फ्लुइड मशिनरी नावाचा तो ऑलरेडी आपण चालू केला आहे. याचं वेटेज 12 मार्काचं होतं आणि लास्ट लेक्चरला आपण पेल्टन व्हील टर्बाइन बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. पेल्टन व्हील टर्बाइन हा इम्पल्स टर्बाइन होता. तर इम्पल्स टर्बाइन म्हणजे काय डिस्कशन केलं होतं. त्याचबरोबर पेल्टन व्हील टर्बाइनचं कन्स्ट्रक्शन वर्किंग देखील आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. तर आज आपण काय करणार आहोत त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत की ज्याच्यामध्ये बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण रिएक्शन टर्बाइन कडे जाणार आहोत. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला रिएक्शन टर्बाइन म्हणजे काय बघणार आहोत. त्यानंतर रिएक्शन टर्बाइन मधला एक महत्वाचा एलिमेंट महत्वाचा तुमचा टर्बाइन फ्रान्सिस टर्बाइन ज्याचा आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर बघा आपण वन बाय वन पॉइंट्स हे कंटिन्यू करत जाऊया. तर बघा सुरुवातीला ज्यावेळी आपण क्लासिफिकेशन ऑफ टर्बाइन बघितलं त्याच्यामध्ये आपण अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ एनर्जी ऍट इनलेट यानुसार दोन क्लासिफिकेशन केले होते. मग त्यामध्ये बघा एक होता इम्पल्स टर्बाइन आणि दुसरा होता रिएक्शन टर्बाइन. तर इम्पल्स टर्बाइनच्या बाबतीत काय होत होतं की एनर्जी अवेलेबल जी होती आपण काय करत होतो पूर्णच्या पूर्ण ती जी काही वर्किंग फ्लुइडची म्हणजे तुमच्या वॉटरची प्रेशर एनर्जी आहे त्याचं सगळंच्या सगळं कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जीमध्ये करून घेत होतं विथ द हेल्प ऑफ नॉझल. आणि टर्बाइन मध्ये ज्यावेळी तुमचं वर्किंग फ्लुइड फ्लो होत होतं तर त्याच्याकडे फक्त कायनेटिक एनर्जी असायची. आपण पूर्ण प्रेशर एनर्जी त्याची ड्रॉप करत होतो नॉझल मध्ये आणि सगळी कायनेटिक मध्ये करत होतो. आणि ज्यावेळी तुमचं वॉटर टर्बाइन मधनं फ्लो होत होतं फक्त त्याची कायनेटिक एनर्जी हळूहळू रिड्यूस होत जात होती. तर हे आपण बघितलं होतं इम्पल्स टर्बाइनच्या बाबतीत. आता रिएक्शन टर्बाइन ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी त्या टर्बाइनच्या इनलेटला आपण कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी दोन्ही एनर्जी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. तर बघा आपण असं म्हणू शकतो की एनर्जी ऍट इनलेट इज कायनेटिक एनर्जी ऍज वेल ऍज प्रेशर एनर्जी. म्हणजेच पेनस्टॉक मधून जे काय येणारं वॉटर आहे ज्याच्यामध्ये हाय प्रेशर हेड होतं तर त्या प्रेशर हेडचं पूर्णच्या पूर्ण कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करत होतो इन केस ऑफ द इम्पल्स टर्बाइन. पण ह्यामध्ये काय करतोय आपण पार्ट ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पार्ट ऑफ प्रेशर एनर्जी म्हणजे वॉटर जे तुमचं फ्लो होणार आहे रनरमध्ये त्याच्याकडे दोन्ही प्रकारच्या त्या एनर्जी असणार आहे. तर याचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. फ्रान्सिस टर्बाइन इज अन एक्झाम्पल ऑफ रिएक्शन टर्बाइन. तर बघा मग ह्या इंट्रोडक्शन वरनं आपण कशा पद्धतीनं रिएक्शन टर्बाइनला सांगू शकतो की रिएक्शन टर्बाइन मध्ये काय असणार आहे की रिएक्शन टर्बाइनच्या इनलेटला दोन्ही एनर्जी अवेलेबल असणार आहे. तर बघा आपण असं म्हणू शकतो इन केस ऑफ रिएक्शन टर्बाइन एनर्जी ऍट इनलेट इज कायनेटिक एनर्जी ऍज वेल ऍज प्रेशर एनर्जी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. मग ज्यावेळी हे वर्किंग फ्लुइड तुमचं कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर एनर्जी दोन्ही घेऊन तुमच्या रनर मधनं फ्लो होत असणार आहे त्यावेळी ह्या दोन्ही एनर्जी काय होतील हळूहळू रिड्यूस होत जातील आणि ह्याच एनर्जीचं कन्व्हर्जन हळूहळू मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असणार आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो बोथ kinetic energy and pressure energy are reduces simultaneously while passing over the runner and produces mechanical energy. ठीक आहे. तर रनर मधून जसं जसं तुमचं फ्लुइड पास होत जाईल फ्लो होत जाईल त्याप्रमाणे दोन्ही एनर्जी ह्या कमी होत जातील आणि त्याचं कन्व्हर्जन हे मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये डिस्कस केलं की त्याच्यामध्ये दोन्ही एनर्जी आहे. तर तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी देखील आहे आणि प्रेशर एनर्जी देखील आहे. तर मग बघा तर या दोन्ही एनर्जीच्या मदतीनं आपण याच्यामध्ये दोन फोर्स प्रोड्यूस करत असतो. तर त्याच्यामध्ये इम्पल्स फोर्स देखील असणार आहे आणि रिएक्शन फोर्स देखील असणार आहे. मग ज्यावेळी आपण इम्पल्स फोर्स म्हणू तर तो आपला कशामुळे क्रिएट होणार आहे ड्यू टू द व्हेलॉसिटी डिफरन्स. आणि रिएक्शन फोर्स जो आहे तो आपला कशामुळे क्रिएट होईल ड्यू टू द प्रेशर डिफरन्स. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग इम्पल्स फोर्स जो आहे तो ड्यू टू व्हेलॉसिटी डिफरन्स मुळे क्रिएट होणार आहे आणि त्यानंतर रिएक्शन जो फोर्स आहे तो ड्यू टू प्रेशर डिफरन्स मुळे क्रिएट होणार आहे. आणि ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनच तुमचा रिएक्शन टर्बाइन रन होत असतो. कधी कधी आपण रिएक्शन टर्बाइनला इम्पल्स रिएक्शन टर्बाइन देखील असं म्हणत असतो कारण याच्यामध्ये दोन्ही एनर्जी असतात आणि दोन्ही एनर्जी हळूहळू
रनर वरून वॉटर फ्लो होत असताना कमी होत असतात आणि सायमल्टेनियसली ते इम्पल्स आणि रिॲक्शन फोर्स जनरेट करून तुमच्या टर्बाईनला रोटेट करायचं काम करत असतात. इम्पल्स फोर्स इज बिकॉज ऑफ व्हेलॉसिटी डिफरन्स आणि रिॲक्शन फोर्स इज बिकॉज ऑफ द प्रेशर डिफरन्स. ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं बघा, तर एक्झाम्पल मध्ये आपण रिॲक्शन टर्बाईनची एक्झाम्पल्स म्हणू शकतो. त्याच्यामध्ये येणार आहे तुमचा फ्रान्सिस टर्बाईन, त्यानंतर प्रोपेलर टर्बाईन येऊ शकतो आणि कपलान टर्बाईन. तर हे 3 टर्बाईन आहेत जे जनरली आपण रिॲक्शन टर्बाईनच्या कॅटेगरीमध्ये घेत असतो. ठीक आहे. तर तुमच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण जर बघायला गेलं तर तुम्हाला काय आहे, तर फ्रान्सिस टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण जाऊया मग फ्रान्सिस टर्बाईनकडे. तर बघा, ज्यावेळी आपण आता फ्रान्सिस टर्बाईनला आपण पूर्णपणे डिफाईन करायला गेलं, तर ज्या पद्धतीने आपण त्याचं क्लासिफिकेशन मागे स्टडी केलंय, तर त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो की फ्रान्सिस टर्बाईन काय, बघा, फ्रान्सिस टर्बाईन इज अ, बघा काय काय पॅरामीटर्स येतील त्याच्यामध्ये, मीडियम हेड, मीडियम टू लार्ज डिस्चार्ज, मीडियम स्पेसिफिक स्पीड, इनवर्ड रेडियल फ्लो, रिॲक्शन टर्बाईन. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, आपला फ्रान्सिस टर्बाईन काय आहे, एक मीडियम हेड टर्बाईन आहे. त्यानंतर त्यामधला जो काही डिस्चार्ज असणार आहे तो काय असणार आहे, मीडियम टू लार्ज डिस्चार्ज असणार आहे. त्यानंतर त्याचं स्पेसिफिक स्पीड काय असणार आहे, मीडियम असणार आहे. आणि डायरेक्शन ऑफ द फ्लो जो असेल त्याचा कसा असणार आहे, इनवर्ड रेडियल फ्लो. ठीक आहे. इनवर्ड रेडियल फ्लो त्याचा डायरेक्शन असणार आहे. आणि हा एक रिॲक्शन टर्बाईन आहे. तर बघा, अशा या सगळ्या पॅरामीटरवरून आपण काय करू शकतो, फ्रान्सिस टर्बाईनचं कॅटेगरायझेशन करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण जर फ्रान्सिस टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन जर बघायला गेलं तर बघा, आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रान्सिस टर्बाईन. तर ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन बघतो तर त्याच्यामध्ये बेसिकली 5 महत्वाचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. तर ते एलिमेंट्स कोणकोणते आहेत बघा, इट कन्सिस्ट ऑफ स्पायरल केसिंग, स्टेअरिंग, गाईड वेन्स, रनर और रोटर, त्यानंतर ड्राफ्ट ट्यूब. तर असे तुमचे हे 5 महत्वाचे एलिमेंट तुमच्या फ्रान्सिस टर्बाईन मध्ये असणार आहे. तर जर आपण एका डायग्रामच्या मदतीने बघूया की हे सगळे एलिमेंट, सगळे जे काही मेन पार्ट्स आहेत ते कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केले असणार आहेत. तर ते तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला 2 व्ह्यू दिसत आहेत. तर ह्या व्ह्यू मध्ये बघा, तर इथून काय होतंय, हा जो काय पार्ट दिसतोय तो तुमचा काय आहे, स्पायरल केसिंग आहे, की ज्याच्यामधून तुमचं जे काय पेनस्टॉकचं वॉटर आहे ते आतमध्ये एंट्री करायला इथं पॅसेज असणार आहे. तर दिस इज युअर स्पायरल केसिंग. त्या स्पायरल केसिंगला आपण स्क्रोल केसिंग देखील म्हणत असतो. त्यानंतर इथं हा जे दिसत आहे त्याला आपण म्हणत असतो स्पीड रिंग और स्टेअरिंग. ठीक आहे. तर इथे दिसत आहेत बघा, ह्या ज्या रिंग्स दिसत आहेत, ज्या डार्क ब्लॅक कलर मध्ये दाखवलेल्या आहेत, त्या तुमच्या आहेत स्टेअरिंग किंवा त्याला स्पीड रिंग आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा, ह्या ज्या आतल्या दिसत आहेत त्या तुमच्या काय आहेत, त्या गाईड वेन्स आहेत. तर बघा, त्याच्या नावामध्ये आहे की गाईड वेन्स. तर ते काय करणार आहे, इट विल गाईड द वॉटर इन अ प्रॉपर अँगल टुवर्ड्स युअर रनर. ठीक आहे. रनरकडं प्रॉपर अँगल मध्ये त्या वॉटरला गाईड करायचं काम कोण करत असणार आहे, तुमच्या गाईड वेन्स करत असणार आहे. त्यानंतर हा जो काय पार्ट दिसतोय आतला त्याला आपण म्हणत असतो रनर और रोटर. ठीक आहे. रनर और रोटर म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर याच्यावरती ह्या ज्या काय वेन्स बसवलेल्या आहेत बघा, दिसतील तुम्हाला, त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ रनर ब्लेड्स. ठीक आहे. तर तुमचा रनर आणि रोटर इन्क्लुडिंग युअर ब्लेड्स हे त्याचं अजून एक पार्ट असणार आहे. त्यानंतर लास्टला बघा, ड्राफ्ट ट्यूब. तर तुम्हाला ह्या व्ह्यू मध्ये चांगल्या पद्धतीने दिसेल, इथं ऍट द एक्झिट ऑफ द टर्बाईन आपण एक इनलार्ज व्हॅरिंग क्रॉस सेक्शन एक घेत असतो, जो काय होतो त्याचा डायमीटर ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेला आहे. तर तुम्हाला दिसेल बघा इथं त्याचा जो काय डायमीटर एक इन्क्रीज होत गेलेला आहे. मग अशी जी काही ट्यूब असती, अशी जी काही पाईप असते त्याला आपण म्हणत असतो ड्राफ्ट ट्यूब असं म्हणत असतो. ठीक आहे. तर हे झालं त्याच्या इन जनरल कन्स्ट्रक्शनच्या बाबतीतलं. तर आता ह्याच्यामध्ये बघा, याचं जर डिटेलमध्ये आपण बघायला गेलं तर 1 बाय 1 पार्ट्स आता आपण बघत जाऊया. ठीक आहे. तर आता आपण बघूया आपला पहिला पार्ट जो असणार आहे तो स्पायरल केसिंग. तर बघा, इमेज मध्ये जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार आहे. इथे तुम्हाला जे दिसतंय हा तुमचा जो काय पार्ट आहे त्याला आपण म्हणत असतो स्पायरल केसिंग और स्क्रोल केसिंग. तर बघा, याचं बेसिक जे फंक्शन असणार आहे ते तुमच्या सगळ्या पूर्ण सिस्टमला सेफगार्ड करायचं आणि एकत्रित त्याला कंपाईल करायचं असणार आहे. त्याचबरोबर जर याचा तुम्ही शेप ऑब्झर्व केला तर तुम्हाला दिसेल की इथून वॉटरची एंट्री होत असती आणि इथं ऍक्सिली परत तो बाहेर पडत असतो. तर तुम्ही बघा, त्याचा जो काही शेप आहे तो काय झालेला आहे, ग्रॅज्युअली
डिक्रीज होत गेलेला आहे. त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो ज्या प्रमाणात वॉटरचा फ्लो जाणार आहे आतमध्ये, तर क्रॉस सेक्शन एरिया काय झाला आहे त्याचा डिक्रीज होत गेलेला आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, स्पायरल केसिंग इज अ क्लोज्ड पॅसेज हुज क्रॉस सेक्शनल एरिया ग्रॅज्युअली डिक्रीजेस अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो. फ्लोच्या डायरेक्शन मध्ये त्याचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो ग्रॅज्युअली डिक्रीज झालेला आहे. ठीक आहे. तर बघा असा एरिया कन्स्ट्रक्ट करण्यामागे दोन रिझन्स आहेत. तर पहिलं तर काय असणार आहे की टू प्रोव्हाइड द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द टर्बाइन रनर. तर तुमच्या टर्बाइन रनरच्या सर्कम्फरन्स भोवती एक युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर प्रोव्हाइड करायचं काम हे तुमचं केसिंग करणार आहे. त्याचबरोबर तिथं जी काही व्हेलॉसिटी असणार आहे त्या व्हेलॉसिटी कॉन्स्टंट मेंटेन करायचं पण काम तुमचा हा केसिंग करणार आहे. तर हे त्याचे दोन फंक्शन झाले. तर बघा रिअल मध्ये जर आपण बघायला गेलं तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे केसिंग दिसत असतात. तर इथं जो काय पार्ट दिसतोय तुम्ही पेनस्टॉक म्हणून तुमचं वॉटर इथं आणणार आहात आणि इथं जो काही शेप ऑब्झर्व करा कशा पद्धतीने तो ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेला आहे, कमी कमी होत गेलेला आहे. ठीक आहे. तर हे तुमचा पहिला पार्ट झाला केसिंग. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा स्टेअरिंग. तर बघा स्टेअरिंग जर तुम्ही बघायला गेलं तर याच्यामध्ये या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहेत की कशा पद्धतीची स्टेअरिंग आहे. तर इथं दिसतोय हा जो काय पार्ट आहे तो काय आहे स्टेअरिंगचा अप्पर पार्ट आहे, ही अप्पर रिंग आहे आणि इथं आहे ती तुमची लोअर रिंग आहे. तर ह्या अप्पर आणि लोअर ह्या दोन्ही रिंग मिळून तुमची ही जी काय असती ती स्टेअरिंग बनत असती. तर या स्टिअरिंगला आपण स्पीड रिंग देखील असं म्हणत असतो. आणि ह्या दोन रिंगच्या मध्ये अप्पर आणि लोअर रिंगच्या मध्ये हे जे काही दिसत आहेत डार्क कलरचे, डार्क ब्लॅक कलरचे, त्याला आपण म्हणत असतो स्टे वेन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर मग ज्यावेळी तुमचं जे काय वॉटर आहे ते केसिंग नंतर तुमच्या स्टे वेन कडे येणार आहे. ठीक आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो बघा मग फ्रॉम द स्क्रोल केसिंग वॉटर पासेस थ्रू द स्टेअरिंग ऑर स्पीड रिंग. तर बघा मग स्टेअरिंगचं काय फंक्शन असणार आहे की जे काय वॉटर केसिंग कडून येणार आहे त्याला तुमच्या गाईड वेन्स कडे डायरेक्ट करायचं काम कोणाचं असणार आहे तुमच्या स्टेअरिंगचं असणार आहे. तर बघा आपण असं म्हणू शकतो टू डायरेक्ट द वॉटर फ्रॉम स्क्रोल केसिंग टू गाईड वेन्स. तर स्क्रोल केसिंग कडून गाईड वेन्स कडे जे काय वॉटर आहे त्याला डायरेक्ट करायचं काम तुमच्या स्टेअरिंगचं असणार आहे. जर आपण स्टेअरिंगचे जे नंबर्स बघितले तर जनरली जितक्या गाईड वेन्स असतील तर गाईड वेन्स तुम्हाला दिसतात इथं, तर जितक्या गाईड वेन्स असतील त्याच्या जनरली हाफ मध्ये आपण काय करत असतो स्टेअरिंगचा वापर करत असतो. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या स्टेअरिंग आणि स्टे वेन्स बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा गाईड वेन्स. तर बघा ज्याप्रमाणे ह्याच्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे गाईड वेन्स, तर या काय करतील तुमचं जे काय वॉटर आहे स्टे रिंग कडून आलं त्याला एका प्रॉपर अँगल मध्ये प्रॉपर डायरेक्शन मध्ये तुमच्या रनर कडे गाईड करायचं काम कोण करणार आहे तुमच्या गाईड वेन्स करणार आहे. तर बघा डायग्राम मध्ये बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील. ह्या ज्या काही सगळ्या आहेत त्या तुमच्या काय आहेत ह्या सगळ्या तुमच्या गाईड वेन्स असणार आहेत जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. मग ज्यावेळी स्टे रिंग कडून जे काय वॉटर येणार आहे त्याला एक प्रॉपर अँगलनं डायरेक्ट करायचं काम कोण करणार आहेत ह्या तुमच्या गाईड वेन्स करणार आहेत, जेणेकरून आपण तुमच्या रनर मध्ये मॅक्सिमम आउटपुट आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो फ्रॉम द स्टेअरिंग वॉटर पासेस थ्रू द सिरीज ऑफ गाईड वेन्स प्रोव्हाइडेड ऑल अराउंड द पेरिफेरी ऑफ द टर्बाइन रनर. त्यानंतर बघा जर याचं फंक्शन ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं तर ज्याप्रमाणे वॉटरला गाईड करायचं आहेच त्याचबरोबर क्वांटिटी ऑफ वॉटर, ठीक आहे, रनरला किती क्वांटिटी ऑफ वॉटर आपण सप्लाय करायचं हे देखील कंट्रोलिंगचं काम तुमच्या गाईड वेन्स करणार आहे. तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो जर फंक्शन बघितलं टू रेग्युलेट द क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाय टू द रनर. रनरला किती क्वांटिटीमध्ये वॉटर आपण प्रोव्हाइड करणार आहोत सप्लाय करणार आहोत याचं जे काय कंट्रोलिंग आहे रेग्युलेटिंग आहे ते काम देखील तुमच्या ह्या गाईड वेन्स करत असतात. आणि त्याचबरोबर सेकंड फंक्शन जसं आपण आता डिस्कस केलं की टू डायरेक्ट द वॉटर टू रनर ऍट अन अप्रोप्रिएट अँगल. एका स्पेसिफिक अप्रोप्रिएट अँगलनं तुमचं वॉटर गाईड करायचं काम तुमच्या या गाईड वेन्स करत असतात. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या गाईड वेन्स बद्दल. तर ह्या ज्या काही गाईड वेन्स आहेत त्याला आपण म्हणत असतो इट इज ऑल्सो कॉल्ड एज विकेट गेट्स. ठीक आहे. ह्याला आपण विकेट गेट्स असं देखील म्हणत असतो. तर बघा ह्या ज्या काही गाईड वेन्स आहेत की कशा पद्धतीने त्याचा जो काही अँगल आहे तो चेंज करत असतात आणि त्याप्रमाणे ती जी काही क्वांटिटी ऑफ वॉटर जे आहे कशा पद्धतीने रेग्युलेट करत असतात ते आपण एका अॅनिमेशनच्या मदतीने बघूया. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा की कसं आपण हे एक मेकॅनिझम वापरलेलं आहे
आणि ह्या तुमच्या गाईड वेन्स दिसत आहेत. तर ह्या गाईड वेन्स आपला जो काही अँगल आहे तो कशा पद्धतीने चेंज करतायत बघा. अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट आपण त्याला अशा पद्धतीने काय करू शकतो, त्याचा जो काय अँगल चेंज करत असतो त्यानुसार आपण क्वांटिटी ऑफ द वॉटर सप्लाइड टू द रनर आपण चेंज करतो आणि आपल्या वॉटरला एक स्पेसिफिक अँगल मध्ये डायरेक्ट करत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे मेकॅनिझम असणार आहे. नेक्स्ट कॉम्पोनंट आहे तुमचा रनर. तर बघा, रनर हा एक खूप महत्वाचा कॉम्पोनंट आहे तुमच्या फ्रान्सिस टर्बाइन मध्ये. तर रनरला बघा काय करत असतो आपण, सिरीज ऑफ वेन्स त्याच्यामध्ये आपण अटॅच करत असतो. तर बघा, जर डायग्राम मध्ये बघितलं तर तुम्हाला हा जो काय पार्ट दिसतोय तो तुमचा काय आहे, हा पूर्ण सगळा पार्ट तुमचा रनर आहे. आणि ह्या रनर वरती आपण जे काय ब्लेड्स माउंट करत असतो त्याला आपण रनर ब्लेड्स असं म्हणत असतो. तर त्या रनरच्या पूर्ण सरकमफरन्स वरती आपण सिरीज ऑफ कर्व्ड वेन्स त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, माउंट करत असतो. तर ठीक आहे, तर बघा मग आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, रनर कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ कर्व्ड वेन्स इव्हनली, और त्याला आपण युनिफॉर्मली देखील म्हणू शकतो, अरेंज्ड अराउंड द सर्कम्फरन्स इन द अॅन्युलर स्पेस बिटवीन टू प्लेट्स. तर आपण काय करत असतो, रनरच्या सर्कम्फरन्सला ह्या ज्या काही सगळ्या प्लेट्स आहेत त्या आपण माउंट करत असतो. मग हे जे काही वेन्स आहेत त्याला आपण म्हणत असतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रनर ब्लेड्स. तर बघा, हे जे काय ब्लेड्स आहेत ते अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात जेणेकरून तुमचं जे काय वॉटर आहे, बघा ह्यामध्ये देखील तुम्हाला दिसेल की वॉटरची जे काय डायरेक्शन आहे ती रॅडियली अशा पद्धतीने आत जाईल आणि वॉटर जे काय बाहेर पडणार आहे ते ऍक्सिली बाहेर पडणार आहे. अशा पद्धतीने खाली ते ऍक्सिली बाहेर पडणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या ब्लेडचा त्याचा शेप असणार आहे. आणि हे जे काय ब्लेड्स आहेत ते अशा पद्धतीने डिझाईन केले असतील की ज्याच्यामधून ते काय करतील, वॉटर मधली असणारी कायनेटिक एनर्जी आहे ज्याच्यामध्ये आपण इम्पल्स आणि रिॲक्शन अशा दोन्ही फोर्सच्या मदतीनं आपलं जे काय आउटपुट आहे ते आपण मिळवत असणार आहे. ठीक आहे, तर बघा रिअल मध्ये जर बघायला गेलं तर अशा पद्धतीचे तुमचे रनर्स असणार आहेत. तर हे जे काही तुम्हाला ब्लेड्स दिसत आहेत तर हे बघा कशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. इथे एक तुम्हाला पार्ट दिसतोय आणि हा दुसरा एक रनर जो तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुमचे हे रनर्स असणार आहेत. त्यानंतर आपण पुढे येऊया ड्राफ्ट ट्यूब कडे. तर बघा, ज्यावेळी टर्बाईनच्या एक्झिट मधून जे काय वॉटर बाहेर पडणार आहे त्याचं जे काय प्रेशर असतं तर ते कधी कधी ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी जातं. मग त्यामुळं तुमचं जे काही टर्बाईन पासून एक्झिट होणारं जे काय वॉटर आहे ते इझिली बाहेर यावं म्हणून आपण काय करत असतो, एक इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शन एरियाची पाईप त्याच्यामध्ये बसवत असतो आणि हीच पाईप जी असते तुमची काय असते, ड्राफ्ट ट्यूब. तर बघा, इथं जर आपण इमेज मध्ये बघायला गेलं तर ह्या व्ह्यू मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसेल ते. तर तुम्ही बघू शकता इमेज मध्ये की टर्बाईनचा जो काय एक्झिट आहे तिथं आपण काय करतोय, अशा पद्धतीची एक व्हॅरिंग क्रॉस सेक्शनची एक आपण पाईप बसवलेली आहे. त्याचा क्रॉस सेक्शन बघा कशा पद्धतीने इन्क्रीज होत गेलेला आहे आणि त्याच पाईपला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज ड्राफ्ट ट्यूब. तर बघा, तर कसं म्हणू शकतो आपण याच्या बाबतीत, ड्राफ्ट ट्यूब इज अ पाईप और पॅसेज हॅव्हिंग ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग क्रॉस सेक्शनल एरिया विच कनेक्ट्स एक्झिट ऑफ द टर्बाईन रनर टू द टेल रेस. टर्बाईनच्या एक्झिटला एक एंड कनेक्टेड असणार आहे आणि दुसरा एंड तुमच्या टेल रेस मध्ये इमर्स केलेला असणार आहे. जेणेकरून काय व्हावं, तुमचं इथलं जे काय प्रेशर जे कमी झालेलं आहे ऍटमॉस्फिअर पेक्षा ते तुमचं काय होईल, हे रनरमुळे ग्रॅज्युअली क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीज झाल्यामुळे ते इन्क्रीज होईल आणि तुमचं जे काय वॉटर आहे ते इझिली अशा पद्धतीने इथून बाहेर पडणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, मग ड्राफ्ट ट्यूब कन्वर्ट्स अवेलेबल कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर into useful pressure energy. Therefore, pressure energy of water increases more than atmospheric pressure and water come out from the turbine very easily. Hence, it is sent to the tail race. तर इझिली तुमचं जे काय वॉटर आहे ते बाहेर येईल आणि आपण त्याला टेल रेस मध्ये आपण सोडून देणार आहोत. तर जनरली जर आपण याचं मटेरियल जर बघायला गेलं तर कधी कधी आपण याचं कॉन्क्रीट पासून बनवत असतो किंवा आपण त्याच्या स्टील पाईप पासून देखील त्याला आपण बनवत असतो. तर बघा इथे एक इमेज मी दाखवतोय की कशा पद्धतीने तुमची ही ड्राफ्ट ट्यूब असणार आहे. तर हा जो काय आहे तर ह्या ड्राफ्ट ट्यूबचा क्रॉस सेक्शन एरिया ऑब्झर्व करा, ग्रॅज्युअली तो इन्क्रीज होत गेलेला आहे आणि त्याचबरोबर हा एक ड्राफ्ट ट्यूबचा एक एंड आहे तो कुठं कनेक्ट केला आपण, एक्झिट ऑफ द टर्बाईन रनर. टर्बाईन रनरच्या एक्झिटला आपण कनेक्ट केलेला आहे आणि दुसरा एंड आपण इमर्स करणार आहोत तुमच्या टेल रेसकडे. इथे देखील तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसणार आहे. तर हे झालं तुमच्या ड्राफ्ट ट्यूब बद्दल. तर अशा पद्धतीने हे तुमचे 5 महत्वाचे कॉम्पोनंट्स असणार आहेत. जर एकत्रितपणे हा जर टर्बाईन बघायला गेला तर बघा खूप मोठा असे टर्बाईन्स असतात. तर तुम्हाला एक इथे व्ह्यू दिसतोय. तर बघा इथे एक तुम्हाला फ्रान्सिस टर्बाईन दिसतोय
की याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं जे पेनस्टॉक कोटनला वॉटर इथून एंट्री करणार आहे आणि अशा पद्धतीने ते वॉटर काय होईल, क्रॉस सेक्शन एरिया ऑब्झर्व करा, ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेला आहे आणि अलॉंग द फ्लो डायरेक्शन कशा पद्धतीने क्रॉस सेक्शन एरिया कमी होत गेलेला आहे. तर बघा तुम्ही इमॅजिन करू शकता की किती मोठे मोठे हे टर्बाईन्स, फ्रान्सिस टर्बाईन्स असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया याचं वर्किंग. जर बघा वर्किंग खूप त्याचं सिम्पल आहे, त्या डायग्रामच्या मदतीने ते आपण स्टडी करूया. तर काय होईल बघा, पेनस्टॉक मध्ये पहिल्यांदा तुमचं जे काय आहे, पेनस्टॉक काय असतो, तुमच्या डॅम पासून टर्बाईनच्या इनलेट पर्यंत जी पाईप असती, जे तुमचं वॉटर कॅरी करत असते, त्याला आपण पेनस्टॉक म्हणत असतो. मग तिथून पेनस्टॉक कडून आलेलं जे काय पाणी आहे, वॉटर आहे, ते इथं येईल आणि इथं इनलेटला येताना ते वॉटर प्रेशर एनर्जी ऍज वेल एज कायनेटिक एनर्जी दोन्हीने असणार आहे. आणि ज्याप्रमाणे वॉटर इथं पेनस्टॉक मधून आतमध्ये येईल, तर क्रॉस सेक्शन एरिया बघा फ्लो कसा झालेला आहे, ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेला आहे. वॉटर काय करणार आहे, स्टे वेन मध्ये येईल पहिल्यांदा, स्टे वेन मधून ते कुठे जाईल, गाईड ब्लेड्स कडे जाणार आहे, गाईड वेन्स कडे. मग गाईड वेन्स कडे जाऊन काय होईल, हळूहळू त्याला आपण एक प्रॉपर अँगलनं गाईड करणार आहोत आणि त्यानंतर ते टर्बाईनच्या रनरला जाऊन स्ट्राईक होणार आहे. तर टर्बाईनचे जे काही रनर्स असतील, त्याच्यावरचे जे काही ब्लेड्स असतील, ते एनर्जी त्याचे ऍब्झॉर्ब करतील आणि कंटिन्युअसली प्रेशर एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्हीही हळूहळू कमी होत जातील आणि त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते तुमच्या मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत जाईल, जसं जसं तुमचा टर्बाईनचा शाफ्ट फिरत जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या डायग्राम मध्ये देखील तुम्ही बघू शकता स्क्रोल केसिंग आहे, त्यानंतर ते येईल तुमच्या स्टे वेन मधनं, स्टे वेन मधनं तुमच्या गाईड वेन्स मध्ये, गाईड वेन्स मधनं तुमच्या रनर मध्ये येईल आणि रनर मधनं झाल्यानंतर परत ते एक्झिट करेल तुमच्या ड्राफ्ट ट्यूब मधनं. ठीक आहे, मग ह्याची जे काही फ्लोची जर डायरेक्शन आपण बघितली, तर फ्लोच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही कसं सांगू शकता, वॉटर्स इनलेट कसं होतंय बघा, द फ्लो ऑफ वॉटर इनसाइड द टर्बाईन इज रॅडिली इनवर्ड, रॅडिली काय झालंय, इनवर्ड झालेला आहे आणि बाहेर पडताना तो काय पडतोय सेंटरमध्ये, म्हणजे इथं बघू शकता की ऍक्सिली ते काय पडतंय, अशा पद्धतीनं बाहेर पडत असणार आहे. मग आपण कसं म्हणू शकतो, फ्रान्सिस टर्बाईन मध्ये जो काय फ्लो आहे तो काय आहे, इनवर्ड रॅडियल फ्लो होतो आणि एक्झिट तो ऍक्सिली होत असतो. ठीक आहे, तर त्याच्या रनर आणि ब्लेडच्या बाबतीत बघायला गेलं तर इथे तुम्हाला एक दिसेल बघा की हा तुमचा रनर आहे, त्यानंतर तिचा एक इथं आपण ब्लेड दाखवलेला आहे. तर तुम्हाला हा जो काही लिफ्ट फोर्स आहे, ज्याला आपण रिॲक्शन फोर्स म्हणत असतो, तो तुम्हाला प्रेशर डिफरन्स मुळे मिळणार आहे. आणि हा जो काही इम्पल्स असणार आहे, तो फोर्स जो काय आहे तो तुम्हाला व्हेलॉसिटीच्या डिफरन्समुळे मिळणार आहे. आणि हे दोन्हीही फोर्स एकत्रितपणे तुमच्या त्या ब्लेड वरती ऍक्ट होत असतात आणि तुमच्या टर्बाईनच्या रनरला रोटेट करायचं काम करत असतात. तर अशा पद्धतीने त्याचं हे वर्किंग असणार आहे. आणि ज्यावेळी तुमचं वॉटर टर्बाईन रनर मधनं पास झाल्यानंतर ते ड्राफ्ट ट्यूबच्या मदतीनं आपण काय करत असतो, टेल रेल्स मध्ये सोडून देत असतो आणि पुन्हा ते जाऊन तुमच्या रिव्हरच्या ह्याच्या पाण्यामध्ये मिक्स होणार आहे. तर हे त्याचं इन जनरल वर्किंग झालं. त्यानंतर बघा एक अॅनिमेशन आपण बघूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडं चांगल्या पद्धतीने ते समजेल. तर बघा इथे तुम्हाला एक अॅनिमेशन दिसतंय की या अॅनिमेशन मध्ये तुमचं काय आहे, हा इनलेट पार्ट आहे, इथून तुमचं वॉटर आत जाणार आहे. तर ते कशा पद्धतीनं रॅडिली इथं आतमध्ये फ्लो होते बघा, अशा पद्धतीने ते रॅडिली जाते आतमध्ये आणि बाहेर पडताना टर्बाईनच्या रनरला रोटेट करून ते कशा पद्धतीनं ऍक्सिली इथं बाहेर पडत आहे. तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर बघा त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने वॉटर आतमध्ये जाते, रॅडिली इनवर्ड आणि बाहेर पडताना ते ऍक्सिली बाहेर पडत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं हे फ्रान्सिस टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण बघितलेलं आहे. तर याबद्दलचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ देखील आहे जो मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अपडेट करतो, तर तुम्ही तो व्हिडिओ देखील बघा, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते समजेल. ठीक आहे, तर इथं जो काय तुमचा टर्बाईनचा जो काय पार्ट आहे तो इथं संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, पंप्सच्या रिलेटेडचं डिस्कशन चालू करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.